ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण देवशोधन नाम या दशकातील समास चौथा ब्रह्मनिरूपण नाम या समासाचे श्रवण केले। समर्थानी या समासामध्ये कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग तसेच आता सध्या चालू असलेले कलियुग यांचे आयुष्य किती आहे याचे वर्णन केले। समर्थ येथे सांगतात की प्रत्येक युगाची अंकाची बेरीज केली तरी ती 9 येते। तसेच या चारी युगाची केलेली बेरीज 43,20,000 वर्ष होते, ती सुद्धा 9 अशीच येते। अशा या अष्टता प्रकृतीला चालवणारा 9वा हा एकच आहे। कृते जनार्दनो त्रेयाताम रघुनंदनः द्वापारे रामकृष्णच कलो श्रीपाद श्रीवल्लभः। श्री समर्थ सांगतात की अनंत शक्ती असतात, तसेच अनंत ब्रह्मांड रचना होतात आणि जातात, पण परब्रह्माची अखंड स्थिती कधीही खंडित होत नाही। कलियुगाची अजून 4,27,240 वर्ष शिल्लक आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात एकमेकात वर्णसंकर होणार आहे असे ते समर्थ नमूद करतात। कलीने प्रतिज्ञा केली आहे की या कलियुगात मनुष्याच्या जिभेवर आणि लिंगावर ताबा राहणार नाही। मात्र जो मनुष्य भक्ती करतो, मंगलाचरणात राहतो, त्याला मी काहीच त्रास देणार नाही। आता चालू आठवड्यात नवीन समास माया ब्रह्म निरूपण नाम हा सुरू झाला असून त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 5वा माया ब्रह्म निरूपण नाम श्रीराम समर्थ। श्रोते पुसती ऐसे माया ब्रह्मते कैसे श्रोत्या वक्तयाच्या मिसे निरूपण ऐका। श्रीराम समर्थ। श्रोते ते विचारतात की माया कशी असते, ब्रह्म कसे असते। श्री समर्थ म्हणतात की श्रोते वक्त्याच्या संवादाच्या निमित्ताने आपण माया आणि ब्रह्म कसे असते याचे निरूपण ऐकू। ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार, ब्रह्मासी नाही पारावार, मायेसी आहे। समर्थ येथे सांगतात की ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे, तर माया सगुण साकार आहे। ब्रह्माला मर्यादा अंत नाही, मात्र मायेला अंत आहे। ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चंचळ चपळ, ब्रह्म निरुपादी केवळ, माया उपादी रूप। समर्थ येथे सांगतात की ब्रह्म हे निर्मळ निश्चळ आहे, तर माया चंचळ असून चपळही आहे। ब्रह्म केवळ निरुपाधिक आहे, तर माया उपाधी रूप आहे। माया दिसे ब्रह्म दिसेना, माया भासे ब्रह्म भासेना, माया नासे ब्रह्म नासेना कल्पांत काळी। समर्थ ते सांगतात की माया दिसते पण ब्रह्म दिसत नाही, माया भासते पण ब्रह्म भासत नाही, माया नाश पावते मात्र ब्रह्म कल्पांतच्या वेळी देखील नाश पावत नाही। माया रचे ब्रह्म रचेना, माया खचे ब्रह्म खचेना, माया रुचे ब्रह्म रुचेना अज्ञानासी। समर्थ म्हणतात की माया रचली जाते, परंतु ब्रह्म रचले जाऊ शकत नाही। माया नष्ट होऊ शकते, मात्र ब्रह्म नाश पावत नाही। अज्ञानी माणसाला माया गोड वाटते, त्याला ब्रह्म रुचत नाही। माया उपजे ब्रह्म उपजेना, माया मरे ब्रह्म मरेना, माया धरे ब्रह्म धरेना धारणेसी। समर्थ ते सांगतात की माया उपजते, परंतु ब्रह्म उपजत नाही। माया मरते, मात्र ब्रह्म मरत नाही। मायेची धारणा करता येते, तशी ब्रह्माची धारणा करता येत नाही। माया फुटे ब्रह्म फुटेना,
माया तुटे ब्रह्म तुटेना, माया विटे ब्रह्म विटेना अविटते. समर्थ ते सांगतात की माया फुटू शकते मात्र ब्रह्म फुटत नाही. माया तुटते तर ब्रह्म तुटत नाही. माया विटते तर ब्रह्म हे विनाशी असल्याने ते विटत नाही. माया विकारी ब्रह्म निर्विकारी, माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी. माया नाना रूपे धरी ब्रह्म ते अरूप. श्री समर्थ ते सांगतात की माया विकारी आहे तर ब्रह्म हे निर्विकारी आहे. मायाच सर्व काही करते, ब्रह्म काहीच करत नाही. माया नाना रूपे धारण करते तर ब्रह्म हे अरूप आहे. माया पंचभौतिक अनेक, ब्रह्म हे शाश्वत एक. माया ब्रह्माचा विवेक, विवेके जाणती. समर्थ ते सांगतात की माया पंचभौतिक असून अनेक रूपे धारण करते व अशाश्वत असते तर ब्रह्म एक असून ते शाश्वत असते. विवेकी लोकच माया ब्रह्माचा विवेक जाणतात. माया लहान ब्रह्म थोर, माया असार ब्रह्म सार. माया अर्थी पारावार ब्रह्मासी नाही. समर्थ म्हणतात की माया लहान आहे तर ब्रह्म थोर आहे. माया असार आहे तर ब्रह्म सार आहे. माया अलीकडे आहे तर ब्रह्माला शेवटच नाही. सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती आच्छादिली. परी ते निवडून घेतली साधू जनी. समर्थ ते सांगतात की माया विस्तार पावल्यामुळे तिने ब्रह्माला झाकून टाकले आहे. संत असतात ते झाकल्या गेलेल्या ब्रह्मस्थितीला निवडून घेतात. गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडून शिर सेविजे. माया सांडून अनुभविजे परब्रह्म तैसे. समर्थ म्हणतात की शेवाळ दूर सारून पाणी प्यावे किंवा नीरशीर मिश्रणातून नीर सांडून दूध सेवन करावे. तसे माया सांडून ब्रह्म अनुभवावे लागते. ब्रह्म आकाशा ऐसे निवळ, माया वसुंधरा ढवूळ. ब्रह्म सूक्ष्म केवळ, माया स्थूळ रूप. समर्थ ते सांगतात की ब्रह्म आकाशासारखे निर्मळ आहे, माया वसुंधरेसारखी गडूळ असते. ब्रह्म अत्यंत सूक्ष्म तर माया स्थूल रूप असते. ब्रह्म ते अप्रत्यक्ष असे, माया ते प्रत्यक्ष दिसे. ब्रह्म ते समची असे, माया ते विषम रूप. समर्थ ते सांगतात की ब्रह्म अप्रत्यक्ष असते तर माया प्रत्यक्ष दिसते. ब्रह्म समच असते तर माया विषमरूपी असते. माया ब्रह्म, ब्रह्म अलक्ष. माया साक्ष, ब्रह्म असाक्ष. मायेमधी दोन्ही पक्ष, ब्रह्मी पक्षच नाही. समर्थ ते सांगतात की माया लक्ष आहे तर ब्रह्म अलक्ष आहे. माया साध्य आहे तर ब्रह्म असाध्य आहे. मायेमध्ये मी व तू असे दोन पक्ष असतात तर ब्रह्म हे अपक्ष आहे. माया पूर्व पक्ष ब्रह्म सिद्धांत. माया असत ब्रह्म सत. ब्रह्मासी नाही करणे हित, मायेसी आहे. समर्थ म्हणतात की माया पूर्व पक्ष म्हणजे मिथ्या आहे तर ब्रह्म सिद्धांत आहे. माया अनित्य आहे तर ब्रह्म नित्य आहे. ब्रह्माला हेतू नाही, कर्म नाही तर माया हेतुयुक्त आणि कर्ममय आहे. ब्रह्म घनदाट अखंड, माया पंचभौतिक पोचट. ब्रह्म ते निरंतर निघोट, माया ते जुनी जर्जरी. समर्थ ते सांगतात की ब्रह्म अखंड ओतप्रोत आहे तर माया पंचभौतिक आणि पोकळ आहे. ब्रह्म हे निरंतर परिपूर्ण आहे तर माया जुनी आणि जर्जर आहे. माया घडे ब्रह्म घडेना, माया पडे ब्रह्म पडेना. माया विगडे ब्रह्म विगडेना, जैसे तैसे. समर्थ म्हणतात की माया घडवली जाते तसे ब्रह्म घडवले जात नाही. माया पडते मात्र ब्रह्म पडत नाही. माया बाधित होते तसे ब्रह्म बाधित होत नाही, ते जसेच्या तसेच असते.
ब्रह्म असतसी असे, माया निरिस्ताच निरसे, ब्रह्मास कल्पांत नसे, मायेसी असे. समर्थ म्हणतात की ब्रह्म नेहमीच असते, मायेचे निरसन केले असता ती नाहीसी होते. ब्रह्माला कल्पांता नाही, मायेला मात्र कल्पना आहे. माया कठीण ब्रह्म कोमळ, माया अल्प ब्रह्म विशाळ, माया नसे सर्व काळ ब्रह्मची असे. समर्थ येथे सांगतात की माया कठीण तर ब्रह्म अत्यंत कोमल असे असते, माया अल्प तर ब्रह्म हे विशाल असते, माया नाशिवंत आहे तर ब्रह्म सर्व काळ असते. वस्तू नव्हे बोलिजे ऐशी, माया जैसी बोलिजे तैसी, काळ पावेना वस्तुसी, मायेसी झडपी. समर्थ ते सांगतात की ब्रह्म हे वाणीने वर्णन करता येण्याजोगे नाही, तर मायेचे जसे वर्णन करावे ती तशीच असते. काळ मायेवर झडप घालतो, मात्र तो ब्रह्मा स्पर्शही करू शकत नाही. नाना रूप नाना रंग, तितुका मायेचा प्रसंग, माया भंगे ब्रह्मभंग, जैसे तैसे. समर्थ ते सांगतात की नाना रूपे नाना रंग हा सर्व मायेचा विलास आहे. माया नष्ट होते, ब्रह्म हे जसेच्या तसे अभंग राहते. आता असो हा विस्तार, चालत जाते सचराचर, तितकी माया परमेश्वर, सबाह्य अभ्यंतरी. समर्थ सांगतात की असो आता हा विस्तार पुढे झाला. आता जगात जे काही चराचर निर्माण होते व नष्ट होते तितकी सर्व माया आहे. परमेश्वर हा सबाह्य अभ्यंतरी व्यापून असतो. सकळ उपाधी वेगळा, तो परमात्मा निराळा, जळी असून नातळे जळा, आकाश जैसे. समर्थ म्हणतात की जळात असूनही आकाश जसे जळाला स्पर्शत नाही, तसे सबाह्य अभ्यंतरी असूनही परमात्मा हा सर्व उपाधीपासून निराळा असतो. माया ब्रह्माचे विवरण, करिता चुके जन्म मरण, संताशी गेलिया शरण, मोक्ष लाभे. समर्थ ते सांगतात की माया ब्रह्माचे विवरण केल्याने जन्म मरणाच्या चक्रातून सुटका होते. संतांना शरण गेले की मोक्ष प्राप्त होतो. अरे या संताचा महिमा, बोलावया नाही सीमा, जयाच्याने जगदात्मा अंतरीच होय. समर्थ ते सांगतात की ज्यांच्यामुळे प्रत्यक्ष जगदात्मा हृदयच प्रकट होतो त्या संताचा महिमा अपार आणि अवर्णनीय आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, माया ब्रह्म निरूपण नाम, समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु.